पब्लिक कशी आहे सर्व तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6. मी आहे कल्याणला आणि आज मी चाललो आहे माझ्या गावाला पातळीला. बस स्टँड चाललो आहे एकटा. आणि पहिले मी नगरला जाणार आहे, ते काम आहे माझं, ते मी तुम्हाला नगरमध्ये सांगणार. तर आता मी चाललो आहे बस पकडायला. चला आता तर इकडं बस लागले, आता बघतो कोणती आहे नगर बस. नगर गाडी तर दिसत नाही, लागली नाही अजून वाटतं. आता बघतो मी तिकडे विचारून जाऊ. तर गाडी भेटली मला, गाडी काय माहिती कधी निघते. जाऊया आपण. फायनली गाडी निघली आहे मित्रांनो. चाललो आपण, एकटा चाललो आहे बाईक. मजा येणार आहे शेवटपर्यंत ब्लॉग बघा तुम्ही. तिकीट काढलं तर तिकीट 353 रुपये. ड्रायव्हर एवढा खतरनाक आहे आणि नुसतं ब्रेकरवर ब्रेकर उडवते. पाठ कंबर एक झाली माहिती का माझी, खतरनाक ड्रायव्हर आहे. मित्रांनो आत्ताशी मी पोचलो आहे मुरबाडमध्ये. थांबली गाडी, ले पाठ कंबर एक झाली माहिती. ले खतरनाक ड्रायव्हर आहे, नुसतं ब्रेकर उडवते, खड्डे उडवते, पाठ दुखायला लागली. आता काय माहिती कधी निघते बस. तर मी झोपलेलो, कोणत्या याला बस लागली मला काय माहिती नाही. आत्ता उठलो, बघतो, नाश्ता करायला जातो खाली. झोपलेलो मी, मला खूप उलटा आणि होतो नाही का बसमध्ये. मग मी खाली जातो, बघतो काय नाही. तुम्हाला दिसत असून बघा किती मोठे मोठे डोंगर आहे. इथं काहीच नाही, जेव्हा घाटावर जाणार ना तेव्हा तुम्ही बघा, खूप भारी भारी माणसं घाट. बरेच लोकांना माहिती असून पब्लिक फुल जाते नाही का पावसाळ्यात. फॅमिलीज वगैरे जाते त्या घाटात, खूप मजा येते. आता काय नसेल तिकडं मित्रांनो, कारण की आता एक पाऊस नाही ना, पुरं सुकं असतं, काय मजा नाही आलं. पावसाळ्यात खूप मजा येते तिकडं. मी पण जाणार आहे एक दिवस, तिकडचं पण शूट करणार आहे ब्लॉग. आता जाऊया, आता बस थांबली बस इथं. तुम्हाला घाटातलं दाखवतो. तुम्ही गाडी अजून निघली नाही मित्रांनो. मी 1 वाजेपर्यंत पोचून जाईन नगरला नाही का. आपण आज सरळ घाटामध्येच भेटू, मालसे घाटामध्ये. तिकडचं लोकेशन दाखवतो तुम्हाला, खूप भारी भारी आहे. त्यानंतर फायनली घाट चालू झाला आहे. आता आपण घाटामध्ये भेटतो, तुम्हाला भारी भारी लोकेशन ते दाखवतो बघाल. किती भयानक रस्ते बघा मित्रांनो. हे बघा मेन पॉईंट इकडे, मेन पॉईंट इथं पब्लिक इकडे येते जास्त करून मित्रांनो. दाखवतो तुम्हाला. हे समोर दिसतं ना, हे समोर इथं पुरं पावसाळ्यात पुरं पाणी 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 पडतं इथे. इथे सगळे माकडं असते बघा, पुढे माकडं पण बसले मला. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा माकडं बघा, हे बघा, हे बघा सगळे माकडे. हे बघा मित्रांनो, हे बघा केळी खाते. खूप माकडे असतात पावसाळ्यात तर खूप. हे बघा हे सगळे छोटे छोटे, खूप आवडतं मला बाकी माकडं. हे बघा इकडे पण बसले, काय नाही खातात. वरती सगळीकडे जाळ्या लावल्या. इथंच मेन येते पब्लिक शूट करण्यासाठी. आम्ही पण येतो फॅमिलीसोबत यायचो मी तेव्हा, इकडेच मी जास्त थांबायचो. आम्ही इथंच मेन थांबतो. हे बघा दगडं वगैरे खूप पडले खाली, खोल बघा किती. हे बघा, आणि इथं जो आहे ना गुफा, हा दगडाच्या आतमधनं गुफा आहे बघा. पुरं दगड आहे, दगडाच्या आतमधून जातो गाडी जाते बघा. दगडाच्या आतमधनं पुरं दगड आहे वरती. आवाज येत नसेल नीट माझा, नाही बघा. इकडे जाता पण पब्लिक त्या साईडला खूप. इथं बघा तिकडं मेन पॉईंट आहे. आवाज येतोय ना गाडीचा, माझा आवाज पण येत नसेल नीट, एवढा खूप आवाज येतो. मला ब्लॉग बनवता पण येत नाही. आता आपण सरळ ना नगरमध्ये भेटूया. बाय बाय.
नगरला. तर आता मी चाललो आहे तिथे, मला जायचं. मी तुम्हाला सांगितलेलं, मी तुम्हाला नगरला जाऊन सांगेन मी नगरला का चाललो आहे. तर माझी मम्मी जे औषधं आहे ते नगरला भेटतात, ते त्याच्यासाठी इथे आलो मी. ते मुंबईला नाही भेटत ते औषधं, म्हणून मी इकडं आलो आहे. ते मुंबईला म्हणजे भेटतं, म्हणजे दुसऱ्या कंपनीचे भेटतात, नाही तर ते जे मम्मीला पाहिजे ते इथे भेटतात कंपनीचे, म्हणून मी इकडे आलो आहे. मित्रांनो, मी आलो इकडं, मला यायचं होतं त्या दवाखान्यामध्ये आलो. आता मी औषधं घेतो, वापस निघतो इथून. समोर दिसत असेल तुम्हाला, तर घेतो औषधं, काय नाही, वापस आपण मग सीधा गाव. मित्रांनो, फायनली मी घेतले औषधं. आता मी चाललो आहे काहीतरी खायला, खूप भूक लागली. पकडाची पातळी मग पकडून वापस मग गावाला जाणार. आजी बाबाकडे सर्वांना भेटणार, मजा येणार आजी बाबांना भेटून सर्वांना. मित्रांनो, आता मस्त जेवून झालं माझं. आता वापस आलो बस स्टॉपला. तर बघू गाडी कधी येते. डायरेक्ट इथून डायरेक्ट पातळीला जाणार मी, डायरेक्ट गावाला आजी बाबाकडं, त्यांच्याकडे जाऊन थोडं भेटून येऊ सर्वांना, फॅमिलीला. तीच गाडीची वाट बघते मी. रिक्षावाल्या काकांसोबत बात झाली, ते बोलले इकडे नाही भेटणार, त्यावाल्या स्टँडवर जातो. मी त्यावाल्या स्टँडवर चाललो आहे, बघू तिकडे भेटली का, डायरेक्ट जाऊ तिकडे. फायनली मी पातळीमध्ये पोचलो. तर माझ्या मोठ्या भावाला फोन केला, आता तो येतो मला घ्यायला. तर मग घरी जाऊ आम्ही. नगरमध्ये मी ब्लॉग नाही बनवू शकलो, कारण की बसमध्ये चढताना गर्दी होती, म्हणून फोन काढता आला नाही, म्हणून काढला नाही. बाकी आता भाऊ येतो गेला माझा, तो आला तर तुला घरी जाऊ, वगैरे सर्वांना भेटू घरी. त्याचीच वाट बघतोय मी आता. तरी हा माझ्या मामाचा पोरगा आहे, हा माझा भाऊ आहे. ऐकर रे, ऐकर ना, ब्लॉग चालू आहे. मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथं सेंड करू. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग मला सांगा नक्की कमेंटमध्ये. खूप मजा आली, पहिली बार एकटा मी एवढा लांब आलो, नाही तर येत नाही कधी मी. तर मी पूर्ण नाही घेऊ शकलो ब्लॉग नंतरला, जेव्हा मी पातळी माझ्या गावामध्ये आलो इकडे मेन, कारण की माझी फोनची चार्जिंग संपली आणि स्विच ऑफ झाला. मग मी नंतर घरी आलो, चार्जिंग लावला, आत्ता काढला फोन चार्जिंगहून. मग आता मग एंड करतो ब्लॉग. तसं पण येणार नाही, काय अंधार झाला आहे, 7 वाजले, म्हणून जास्त काय. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.